नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी दिलीप बिरादार ॲग्री फ्रेंड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा आपला जो विषय आहे हरभऱ्याचा. माहे डिसेंबरमध्ये म्हणजे उशिरा पेरणी केलेल्या हरभऱ्याची वाढ आणि फुटव्यासाठी करावयाची उपाययोजना. वास्तविक जिरायत हरभरा पेरणीची वेळ अथवा कालावधी हा 20 ऑक्टोबरपर्यंत असतो आणि बागायतसाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी योग्य मानला जातो. पण यंदा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकरी बांधवांनी योग्य नसलं म्हणजे हरभऱ्यावर हरभरा घेणं हे योग्य नसलं तरीही हरभरा म्हणून त्यावरती हरभऱ्याचं पीक घेतलेलं आहे. आणि उशिरा पेरणी केलेल्या हरभऱ्याची वाढ ही होत नाही अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तसेच यंदाचा हवामान पण प्रतिकूल आहे. हरभऱ्यावरती यापूर्वी पेरलेल्या हरभऱ्यावरती घाटे अळीचा झालेला प्रादुर्भाव असेल, मर रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि या मर रोगाच्या नियंत्रणाच्या संबंधानं यापूर्वीच ॲग्री फ्रेंड या आमच्या चॅनलवरती एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. आपणास कृषी जगतातील ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपणास वेळोवेळी शेतीविषयक माहिती मिळणे सुलभ होईल. आणि मग हरभऱ्याच्या समाधानकारक वाढीसाठी नेमकी उपाययोजना कोणती करायची? या पेरणीनंतर हरभऱ्याला पहिली फवारणी म्हणजे 19-19-19 अधिक एक कीटकनाशक साधं आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशक आणि एक टॉनिक ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करणारं टॉनिक म्हणून इसाबियन सोबत घेतलं तर निश्चितपणानं आपल्या हरभऱ्याची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्याशिवाय 25 ते 35 दिवसाच्या कालावधीमध्ये जी हरभऱ्याची फळफांद्या सुटण्याची जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपण फुटव्यासाठी किंवा फळफांद्यासाठी 12-1-00 सोबत विद्युत किंवा टाबोली अथवा अगदी कमी खर्चातला पर्याय म्हणजे 6BA या संजीवकाची फवारणी केली तर उशिरा पेरलेल्या हरभऱ्याची समाधानकारक वाढ व योग्य प्रमाणात फुटवे अथवा फळफांद्याची संख्या निश्चितपणाने वाढलेली दिसून येते. हे शेतकरी बंधूंनी ध्यानात घ्यावं आणि ही उपाययोजना करावी अशी मी आपणास विनंती करतो.